माननीय अध्यक्ष महोदय, शिक्षण, उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागामध्ये प्रामुख्याने तीनच सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य सिद्धार्थजी खरात यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो शाळांप्रमाणेच कॉलेजेससुद्धा आपण टप्प्याटप्प्याने अनुदान द्यावं. 2001 साली आपण निर्णय केला की नवीन महाविद्यालय मिळेल, पण ह्यापुढे प्रत्येक महाविद्यालय हे विनाअनुदानित असेल आणि त्या विनाअनुदानित तत्वाप्रमाणे जी महाविद्यालय दिली गेली त्या महाविद्यालयांमध्ये आपण जवळजवळ 80% विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या प्रकारची फी माफी करतो. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब 100% फी माफी, OBC मुलं 50%, मुली 100%, SCBC मुली 100%, असं जवळजवळ 80% विद्यार्थ्यांची आपण फीची प्रतिपूर्ती करतो, त्यातून त्यांचे पगार होतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचा राज्याची आर्थिक स्थिती पाहता अनुदानित तत्वावर महाविद्यालय न देण्याचा जो 2001चा निर्णय आहे तो आपल्याला बदलता येणार नाही. पण या अनुदानित 1200 महाविद्यालयांमध्ये मात्र आत्ता आपण 5400 इतक्या मोठ्या संख्येने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली. या व्यतिरिक्त विद्यापीठामध्ये 700 प्राध्यापकांना भरतीला मान्यता दिली. म्हणजे जवळजवळ दोन्ही मिळून 6000पेक्षा जास्त प्राध्यापकांची भरती आता होईल. हा एक मुद्दा झाला. बबनराव लोणीकरांनी एक जुना विषय काढला आहे, तो जुना आहे पण मार्गी लागला नाही हे मला मान्य आहे. 2001ला ज्यावेळेला आपण अनुदान देणं बंद केलं त्यावेळेला 2001च्या आधीची एक 78 महाविद्यालय अशी राहिली की ज्यांना अनुदान द्यायला पाहिजे. जवळजवळ 25-26 वर्ष हा लढा चाललेला आहे. आता आपण त्याच्यामधून किती अनुदान द्यावं लागेल याची म्हणजे भार किती पडेल तिजोरीवर हे करून अर्थ विभागाला दिलं आहे, पण अजूनही अर्थ विभागाने ते मान्य केलेलं नाही. असं बबनराव लोणीकरांचा एक दुसरा मुद्दा आहे. सन्माननीय सदस्य जयंतराव पाटलांनी जाहिरातीवर जास्त खर्च असा मुद्दा मांडला आहे. त्याच्यामध्ये 2020ला नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्रात सुरू झाली. आपल्याकडे ती उशिरा 22ला सुरू झाली. 22 ते 25मध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणीत आपण देशात फर्स्ट आलो. आणि त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला नवीन शैक्षणिक धोरण काय आलं आहे हे कळण्यासाठी ही जाहिरातीची आवश्यकता आहे असं मला वाटतं. असं प्रामुख्याने तीनच सदस्यांनी मुद्दे मांडले आणि त्याचं मी उत्तर दिलं आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मागणी क्रमांक W1 ते W9 अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या कार्यक्रम व अनिवार्य तरतुदीसाठी एकूण अक्षरी रुपये 15,674 कोटी 54,35,000 फक्त इतक्या रकमेच्या अनुदानाच्या मागण्या अर्थसंकल्पाद्वारे मंजूर करण्याची विनंती सभागृहास करतो.